नमस्कार मित्रांनो. सायक्रोमेट्रिक ही एक सायन्सची शाखा असून यामध्ये आर्द्रतायुक्त हवेच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जातो आणि त्याचे प्रमाण ठरवले जाते. हवेच्या गुणधर्मांचा अभ्यास करत असताना आपण वेगवेगळ्या टर्म्सचा अभ्यास करतो. यामध्ये ड्राय बल्ब टेम्परेचर, वेट बल्ब टेम्परेचर, ड्यू पॉइंट टेम्परेचर, ग्रेन्स ऑफ मॉइश्चर, त्यानंतर एन्थाल्पी, स्पेसिफिक व्हॉल्यूम आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी. तर ह्या गुणधर्मांचा अभ्यास करत असताना आपण ड्राय बल्ब टेम्परेचर आणि वेट बल्ब टेम्परेचर मोजण्यासाठी स्लिंग सायक्रोमीटरचा वापर करतो. तर आज आपण स्लिंग सायक्रोमीटरचा वापर कशा पद्धतीने करायचा याबाबत माहिती घेणार आहोत. स्लिंग सायक्रोमीटरच्या रचनेमध्ये एका लाकडी पट्टीवर दोन ग्लास थर्मामीटर बसवलेले असतात. त्याचबरोबर त्या लाकडी पट्टीला एक हँडल बसवलेले असते. या ठिकाणी वापरलेले थर्मामीटर हे ग्लास थर्मामीटर असून या थर्मामीटरच्या बल्बमध्ये पारा भरलेला असतो. या ठिकाणी जे दोन थर्मामीटर असतात त्यामधील एका थर्मामीटरचा बल्ब हा कोरडा असतो आणि दुसऱ्या थर्मामीटरचा बल्ब हा ओला केलेला असतो. ज्या थर्मामीटरचा बल्ब हा कोरडा असतो त्या थर्मामीटरनं त्या ठिकाणचं मिळालेलं तापमान हे ड्राय बल्ब टेम्परेचर आहे असं समजतो आणि ज्या थर्मामीटरचा बल्ब ओला आहे त्या थर्मामीटरवर जे तापमान मिळतं त्यास आपण वेट बल्ब टेम्परेचर असं म्हणतो. थर्मामीटरचा बल्ब ओला करण्यासाठी डिस्टिल वॉटरचा वापर केला जातो. ज्या थर्मामीटरचा बल्ब ओला आहे त्या थर्मामीटरच्या बल्बला कॉटन गुंडाळलेलं असतं. हे जे कॉटन आहे हे स्वच्छ असावं लागतं. त्याचबरोबर या ठिकाणी ते कॉटन ओलं करण्यासाठीच म्हणजे त्या ठिकाणी थर्मामीटरचा बल्ब ओला करण्यासाठी डिस्टिल वॉटरचा वापर करावा लागतो. डिस्टिल वॉटर भरल्यानंतर त्या ठिकाणी तो जो बल्ब आहे तो बल्ब ओला होतो. त्यानंतर त्या ब्रॅकेटला कॅप लावून त्या ठिकाणी ती कॅप बंद करतो. तदनंतर ज्या जागेतील हवेच्या गुणधर्मांचा अभ्यास करायचा आहे अशा ठिकाणी हा स्लिंग सायक्रोमीटर सर्वसाधारणतः 2 ते 3 टाइम्स पर सेकंड या वेगानं फिरवतो आणि त्यानंतर प्रथमतः वेट बल्ब टेम्परेचरचं रीडिंग मोजतो. त्यानंतर ड्राय बल्ब टेम्परेचर रीडिंग घेतलं जातं. हे दोन्ही रीडिंग मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सायक्रोमेट्रिक चार्टचा वापर करून हवेच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. म्हणजेच ड्राय बल्ब टेम्परेचर आणि वेट बल्ब टेम्परेचर मोजण्यासाठी स्लिंग सायक्रोमीटरचा वापर केला जातो. स्लिंग सायक्रोमीटरने ड्राय बल्ब टेम्परेचर आणि वेट बल्ब टेम्परेचर मोजले असता सायक्रोमेट्रिक चार्टच्या साहाय्यानं कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन न करता राहिलेल्या हवेच्या गुणधर्मांचा अभ्यास करता येतो. यामध्ये ड्यू पॉइंट टेम्परेचर, ग्रेन्स ऑफ मॉइश्चर किंवा मॉइश्चर कंटेंट, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, एन्थाल्पी, स्पेसिफिक व्हॉल्यूम यासारख्या गोष्टींचा आपणास अभ्यास करता येतो. थँक्यू.